चंद्रपूरमध्ये गॅस सिलेंडरच्या टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा महिला अध्यक्ष कविता गोरकार यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। आखाती देशांतील युद्धाचे परिणाम भारताला जाणवत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करत अनोखे आंदोलन केले। यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। नागरिकांना होणारा त्रास तत्काळ थांबवण्यासाठी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलन आम्ही घेत आहोत ते राज्यव्यापी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन आहे। कारण का आपण पाहतो अख्ख्या देशामध्ये सिलेंडरचा तुटवडा आहे आणि या तुटवड्यामुळे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे। जे यांनी सांगितलं की 25 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सिलेंडरचा ढोला पोहोचवू, बुकिंग केल्याच्या नंतर 25 दिवस होऊन सुद्धाही सिलेंडर भेटत नाही। आज अशी परिस्थिती झाली आहे की भात जर शिजला तर भाजी कच्ची ठेवून उपाशी राहायची परिस्थिती आलेली आहे। आम्ही आताच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना सांगितलं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जे छोटे व्यावसायिक आहेत, जे छोटे त्यांचं नाश्त्याचं दुकान वगैरे आहे, तर त्यांना सिलेंडर सुद्धा मिळत नाही। आज त्यांची परिस्थिती उपाशी मरण्याची आलेली आहे। मग आज समजा जर आज ते लोक उपाशी जर राहिले तर त्यांच्या कुटुंबांना कसं जगवणार आहेत? कारण का ते चुलीवर बनवून ते लोकांना नाश्ता देणार नाहीये। मग त्यांना जे व्यावसायिक लोकांना मिळालं पाहिजे, ज्या घरगुती महिला ज्या सिलेंडरची स्वयंपाक करायची सवय। कारण का आपण पाहत आहोत की 100 रुपयामध्ये उज्ज्वला गॅस दिला आहे। प्रत्येकाला उज्ज्वला गॅस देऊन लोकांमध्ये तुम्ही सिलेंडरवरती का आणि लाकडावरती बंदी आणली। त्याच्यामुळे लोकांना सवय झाली आहे की आम्ही सिलेंडर शिवाय स्वयंपाक चुलीवर करू शकत नाही। मग त्याच्यामुळे तुम्ही जी परिस्थिती निर्माण केली आहे, ही परिस्थितीला जबाबदार जर असणार तर नरेंद्र मोदी आहे, बीजेपी सरकार आहे। या बीजेपी सरकारला समजायला पाहिजे की आम्ही जे सवय लावली आहे उज्ज्वला गॅसची, तर ते उज्ज्वला गॅस दिला आहे तुम्ही, तर ते लोकांना पोहोचलं पाहिजे ना। फसवेगिरी तर नाही पाहिजे। तुम्ही पण सांगणं आहे की आम्हाला लवकरात लवकर जे काही गॅसचा तुटवडा आहे तो लवकरात दिला पाहिजे, नाहीतर ह्यापेक्षाही मोठं असं आंदोलन आणखी उभारण्यात येईल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। आज देशामध्ये संपूर्ण गॅस तुटवडा जाणवतो आहे। छोटे छोटे व्यावसायिक जे आहे, जे रस्त्यावरती बसून आपला हॉटेल व्यवसाय चालवायचा, आज त्यांचा व्यवसाय टोटल बंद आहे। आज घरगुती सिलेंडर सुद्धा म्हणजे एक दीड महिन्यापर्यंत मिळत नाही आणि हा प्रचंड तुटवडा एवढा झाला आहे की या महाराष्ट्रामध्ये किमान 10च्या वर आतापर्यंत गॅस तुटवड्याचे बळी गेलेले आहेत। पहिला बळी हा अकोला जिल्ह्यामध्ये गेलेला आहे। तो रांगेमध्ये उभा राहून 5 तास उभा राहून त्याला सिलेंडर मिळाला नाही, तो रांगेमध्ये त्याचा मृत्यू पावला। आज गॅस तुटवड्यामध्ये कित्येक नागरिकांचा इथं मृत्यू होतो आहे। म्हणजे देशाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये घालवण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत। सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय करार केलेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आज या प्रकारची परिस्थिती भारत देशामध्ये जाणवते। म्हणून नरेंद्र मोदींनी आपला राजीनामा द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी प्रमुख जी मागणी आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत करावा। व्यावसायिक जे काही गॅस सिलेंडर आहेत ते तात्काळ सर्वांना उपलब्ध करून द्यावी, ही आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे। आणि प्रतिकात्मक म्हणून आज आम्ही या स्टॉलच्या समोर आंदोलन करत असताना इथे चूल पेटवून भाकर आम्ही तयार केली, महिलांनी भाकर तयार केली आणि भाकर आणि कांदा हे प्रतिकात्मक स्वरूपात आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना देऊन गॅस पुरवठा सुरळीत करा, अन्यथा अशा प्रकारेच लोकांना रस्त्यावर गॅस चूल पेटवून आपला स्वयंपाक करावा लागेल, ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। सगळीकडे सिलेंडरचं शॉर्टेज होत आहे। आधी सगळ्या महिलांना सवय होती चुलीवर स्वयंपाक करायची, परंतु आता ती या मोदीनं स्वस्तामध्ये सिलेंडर देऊन सर्वांची म्हणजे ते मिळून टाकली सवय। आता महिलांना किती धूळ म्हणजे डोळ्यामध्ये जातो, आता ते सहन होत नाही आणि आता एकदम सिलेंडरचे शॉर्टेज होत आहे, तर महिलांना खूप त्रास होत आहे स्वयंपाकासाठी। त्याच्या महान्यूज 7 करिता चंद्रपूरवरून मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट। मीटिंग बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।